नमस्कार मित्रांनो, एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. जीजी म्हणत असते, अहो चला आता आतमध्ये जाऊन जरा आराम करा बरं. असे म्हणून आता ते सर्वजण रूमजवळ आलेले असतात. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, नाना तुमची औषधं संपली ना, मी औषधं घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही आराम करा. असे म्हणताच आता जीजीचं लगेच रूमच्या कडीकडे लक्ष जातं तर कुलूप लावलेलं असतं. तेव्हा जीजी लगेच म्हणते, मंजिरी अगं कुलूप कोणी लावलं? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अगं जीजी ही तुमची रूम आहे ना, मग कुलूप कोणी लावलंय? त्याच वेळेस आता लगेच शशिकला येते आणि म्हणते, मी लावलंय कुलूप. कारण तुम्ही विसरलायत का जाऊबाई, भाऊजींनी हे घर माझ्या नावावरती केलंय. आठवतंय का तुम्हाला? पेपर दिले त्यांनी मला, आठवतंय की नाही? तेव्हा आता लगेच जीजी म्हणू लागते, अगं शशिकला यांनी पेपर दिले नाही, तू यांच्याकडून जबरदस्तीने घेतलेत बरं का. मंजिरीला जी तक्रार केली, एवढे गावकऱ्यांना बोलवलं ना, बरं झालं वेळेस तो जय आला आणि या सगळ्यातून आम्हाला वाचवलंय, नाहीतर आज काय झालं असतं सांगता येत नव्हतं. तेव्हा लगेच शशिकला म्हणते, हो का, तो जय कुठपर्यंत तुमची मदत करणार आहे हो, सांगा ना. एक ना एक दिवस त्याची बदली होईलच ना, मग काय करताल? मग या शशिकलाच्याच ताब्यात येणार ना तुम्ही. त्यामुळे शिस्तीत सांगते, आता हे घर या शशिकलाचं झालंय, त्यामुळे ती म्हणेन तसंच करावं लागेल. तेव्हा नाना म्हणू लागतात, शशिकला असं नको करू गं, आम्हाला बेघर नको करू. तेव्हा शशिकला म्हणू लागते, भाऊजी मी एवढी निर्दयी नाही आहे, तुम्हाला बेघर नाही करणार हो. तेव्हा आता लगेच तुमच्यासाठी मी नवीन महाल केला आहे, तुम्हाला माहिती नाही आहे का तुमचा महाल कुठे? चला चला मी दाखवते. असे म्हणून आता लगेच मंजिरी म्हणू लागते, शशिकला काकू थांब, काय चालू आहे तुझं? का माझ्या नाना आणि जीजींना सारखा सारखा त्रास देते? जाऊ दे ना त्यांना त्यांच्या रूममध्ये. तेव्हा शशिकला म्हणू लागते, ए गप्प बैस, झाले का ट्यू 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 सुरू? सारखी चिमणीसारखी मध्ये मध्ये बोलत असते ना. आता बघ, त्यांना मी त्यांचा महाल दाखवायला चालवलोय ना, जाऊ दे ना मग. आता लगेच शशिकला इकडे नाना आणि जीजींना किचनमध्ये घेऊन येते. तर इकडे राया आपल्या मित्रांना म्हणत असतो, तो जय घोरपडे खरंच कसा माणूस आहे ना, हे आपल्याला ते मिसफायरला दाखवूनच द्यावं लागेल. त्यामुळे आता या रायाला काय बी करावं लागलं ना तरी बी चालेल. आता हा राया हार मानणार नाही, कारण या मैदानात राजा फक्त रायाच असणार आहे. त्या जय घोरपडेला मी हरवणार म्हणजे हरवणार. त्यासाठी मला त्या मिसफायरचा रखवाला बनून तिची मदत करावीच लागेल. असे आता राया आपल्या मित्रांना म्हणत असतो. तर इथे आता किचनमध्ये येताच शशिकला म्हणू लागते, या या या, बघा किती सुंदर महाल आहे, कमाल आहे ना, खूप छान महाल आहे ना. मस्त मस्त मोकळी हवा या खिडकीतून येते बरं का, फुकटची हवा येते. एक लाईट आहे, बघा बघा, आणि एक पंखा पण आहे. जेव्हा हा पंखा चालू कराल ना, तेव्हा ही फुकटची हवा अशी मस्त रूममध्ये खेळत राहील. आणि टॉयलेटचा प्रॉब्लेम बिलकुल नाही आहे, इथून असं सरळ बाहेर जायचं, तिकडे टॉयलेट आहे बरं का. हो, काही प्रॉब्लेम नाही आहे या महालात, सुंदर आहे ना. आता मात्र मंजिरीला राग येतो. तेव्हा मंजिरी म्हणते, काकू का वागतेस असं? अगं तुझी दुश्मनी माझ्याबरोबर आहे ना, मग मला दे ना शिक्षा. माझ्या नाना आणि जीजीशी का असं वागते? असं नको वागू गं काकू. तेव्हा लगेच शशिकला म्हणते, ए गप्प बैस, त्या दिवशी माझा हात हिसकावला होता ना, खूप तावात शहाणपणात आली होती ना माझा हात हिसकायला. पण ही शशिकला कधीही विसरत नाही आहे, सांगून ठेवते तुला, ती त्याचा बदला घेतेच. आणि आता बघ, तुझ्या नाना आणि जीजीला तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे गं या महालाचा. विचारू का त्यांना, भाऊजी तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का या महालाचा? सांगा बरं, सांगा पटकन. आता मात्र नाना शांत बसलेले असतात. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, काकू असं नको करू गं प्लीज. तेव्हा शशिकला म्हणू लागते, ए इथे राहायचं असेल तर राहा, आणि जर खूपच त्रास होत असेल तर बाहेर जाऊन लाकडी बाकडट पडेल, त्यावरती जाऊन आराम करा, नसेल जमत तर. असे म्हणून शशिकला तिथून निघून जाते. तेव्हा आता जीजी लगेच तिथेच टेबलजवळ खाली बसते आणि म्हणते, कुठल्या कर्माची फळं मिळता ही काय माहिती, का असं होतंय? तेव्हा मंजिरी आता जीजीजवळ येते आणि म्हणते, जीजी रडू नको बरं, तू शांत हो बरं, सगळं काही ठीक होईल. तेव्हा आता जीजी म्हणत असते, बघ ना मंजिरी, 30 वर्ष झाले तेव्हा मी लग्न करून माप ओलांडून या घरात आले होते. माझी सासूबाई खरंच खूप चांगली होती, कधीही मला सासूरवास केला नाही. खूप आम्ही मायलेकीसारखं प्रेमाने राहिलो गं. आणि ज्यावेळेस ही शशिकला आली त्यावेळेस तर भाऊजींना नोकरी पण नव्हती, सगळे आनंदात राहत होते. आणि या शशिकलाला तर काहीही जमत नव्हतं, साधी भाकरी थापता येत नव्हती गं. पण आम्ही दोघींनी मिळून प्रेमाने समजावून शिकवून सगळं शिकवलं, खूप सांभाळून घेतलं गं. आणि आज आपले दिवस फिरले तर बघ कशी पाण्यात बघते गं आपल्याला, बघ
बघ कशी वागते आपल्याशी, चांगुलपणाच नाही आहे ग तिच्यात. तेव्हा आता जिजी रडत असते. त्यावर मंजिरी म्हणू लागते, हे बघ जिजी, आपण माणसाच्या वाईटातही चांगुलपणा शिकवायचा हे मला तूच शिकवलंय ना. चांगुलपणा शोधायचा असतो ना वाईटातही. मग तूच बघ ना, आता काकू आपल्याला आज घराबाहेरही काढू शकली असती, पण नाही काढलं तिने घराबाहेर. घरात जागा दिली ना, दिली की नाही. जर तिला वाटत असतं तर तिने खरंच हकलून दिलं असतं, पण नाही. आज तिने तिच्यातील थोडासा चांगुलपणा दाखवलाय. बघ, तिने किचनमध्ये का होईना आपल्याला जागा दिली ना. मग तू काळजी करू नको. तसंही आता आपल्याला झोपायचंच आहे ना. मग मग कशाला घाबरायचं. तेव्हा आता लगेच नाना मंजिरीजवळ येतात आणि मंजिरीच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणू लागतात, खरंच डोळ्यात पाणी आणि ओठावरती हसू कसं आणायचं ना, हे मंजिरी तुला विचारायला हवं. किती गुणाची पोर आहे माझी. आता लगेच मंजिरी म्हणू लागते, नाना जीजी तुम्हाला एक जोक सांगू का. तेव्हा आता दोघेही हसू लागतात आणि नको सांगू असे म्हणतात. तर इकडे रायाने फोडलेल्या बाटलीच्या सगळ्या काचा तो स्वतः उचलत असतो आणि म्हणत असतो, ज्याने बाटली फोडली त्यानेच काचा उचलायच्या. झाल्यात ना आता. आता काम झालंय. त्याच वेळेस आता डंकी लगेच प्रिंटरला घेऊन येतो. तर प्रिंटर आता घाबरत विचारतो, राया भाऊ काय छापायचंय तुम्हाला. तेव्हा राया म्हणतो, मग त्यासाठीच बोलवलंय का इथे जेवायला बोलवलंय तुला. थांब मी सांगतो. आता राया लगेच आपला सगळा प्लॅन त्याला सांगू लागतो. असे पोस्टर मला रात्रीतून लगेच सकाळपर्यंत तयार झालेले पाहिजेत हा. तेव्हा तो प्रिंटर म्हणू लागतो, ठीक आहे 2-3 तासात मी तुमचं काम करून टाकतो. असे म्हणून आता तो निघून जातो. त्यावर आता लगेच डंकी म्हणू लागतो, राया भाऊ असं नको करू. अरे त्या पोरीचा खरंच विश्वास तुटेल रे तुझ्यावरचा. असं नको वागू, ती गरीब पोरगी रे. तेव्हा राया म्हणत असतो, मी जे करतोय ना ते मिसफायरसाठीच करतोय. त्यामुळे तू नको त्रास करून घेऊ. तुलाही कळेल मी नेमकं काय करणार आहे आणि त्या मिसफायरलाही कळेल. तर आता इकडे नाना, जीजी आणि मंजिरी तिघेही आता किचनमध्ये खाली झोपलेले असतात. आता मात्र त्यांना अंथरूणही नसतं आणि काहीच नसतं. तसेच फडशीवरती झोपलेले असतात. तर आता मंजिरी म्हणत असते, नाना आणि जीजी तर अजून जागेच आहेत. अजून झोपले नाहीत का. उठून बघू का. आता लगेच नाना आणि जीजी झोपण्याचं नाटक करू लागतात. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, तुम्ही दोघांनी कितीही नाटक केलं ना तरी तुमच्या जीवाची तळमळ कळते बरं का मला. तेव्हा आता जीजी म्हणते, नाही ग डोळा लागलाच होता मला, झोपलो होतो आम्ही. त्याच वेळेस आता लगेच मंजिरी म्हणू लागते, नाना जीजी हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका. सगळं काही ठीक होईल. माझं मन मला सांगतंय नाना, सगळं काही ठीक होणार आहे. या एकादशीला नक्की असं काहीतरी घडणार आहे. माझा विठुराया आपली मदत नक्की करणार आहे. तो आपल्या मदतीला नक्की धावून येईल. तुम्ही नीट माझं ऐका बरं का नाना. माझं मन मला सांगतंय. त्यावर जीजी म्हणू लागते, नको सारखं सारखं त्या रायाचं नाव घेऊ. काय केलं ग त्या रायाने तुझ्यासाठी. त्याच वेळेस आता शशिकला येते आणि मग ते खूप काही केलंय रायानी, हो की नाही. आता लगेच सर्वजण शशिकलाकडेच बघू लागतात. तेव्हा लगेच शशिकला म्हणत असते, वा वा मस्तच गप्पा मारताय तुम्ही, हो की नाही. मला वाटलं झोपला असाल तुम्ही, पण तुम्ही तर अजून सर्वजण जागेच आहात. एवढे गप्पा मारायची हौस असेल तर बाहेर जाऊन गप्पा मारा ना, हो की नाही. इथे लाईट चालूच आहे, ते बिल कोण भरणार आहे. मंजिरी तो लाईट बंद कर. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काकू असं का वागतेस ग तू. त्याच वेळेस शशिकला आता फ्रीजमधून पाणी घ्यायला येते तर नानांच्या हातावरती कचकन असा पाय देते. आता मात्र नानांच्या हाताला इजा झालेली असते. ते जोरजोरात ओरडतात, आई ग आई ग. आता मात्र मंजिरी म्हणू लागते, काकू का असं वागतेस. मुद्दामून पाय दिला ना नानांच्या हातावरती. तेव्हा शशिकला म्हणते, मुद्दामून नाही ग बाई, मी मुद्दामून कशाला पाय देऊ. मला वाटलं इथे हे पोतच ठेवलेलं आहे, मला काय माहिती तिथे यांची बोटं आहेत म्हणून. आता मात्र जीजी म्हणू लागते, मुद्दाम करते ना शशिकला, नको करू ग असं, कुठे पेडशील एवढं पाप. तेव्हा शशिकला म्हणते, ओ जाऊ बाई जास्त बोलू नका. तेव्हा आता मंजिरी म्हणते, काकू प्लीज शांत हो, नको त्रास देऊ अजून त्यांना. आता मात्र लगेच शशिकला मुद्दामून नानांच्या अंगावरती पाणी सांडते आणि म्हणते, सॉरी सॉरी चुकून सांडलं. तेव्हा आता मंजिरीला मात्र राग येतो. मंजिरी रागाने शशिकलाकडे बघू लागते. त्याच वेळेस आता शशिकला म्हणते, माझ्याकडे डोळे वर कडून बघायचं नाही आणि मोठ्या आवाजात मोठ्या स्वरात तर माझ्याशी बिलकुल बोलायचं नाही, सांगून ठेवते तुला.
यावेळेस तरी या घरात या गावात राहू दिले, पुढच्या वेळेस या पंढरपुराच्या बाहेर काढीनं सांगून ठेवते, त्याच्यामुळे नीट नीट बोलायचं माझ्याशी, असे म्हणून शशिकला बाहेर निघून जाते. त्याच वेळेस मंजिरी आता तिथली फडची पुसू लागते. तर इकडे इन्स्पेक्टर जय हा खुर्चीवरती आरामात बसून म्हणत असतो, आता फायनली मी ते राया आणि मंजिरीमध्ये खूप मोठी दुश्मनी लावली. आता माझा प्लॅन पूर्ण झालेला आहे. आता इथून पुढे त्या राया आणि मंजिरीमध्ये खूप मोठी दुश्मनी सुरू होणार. आता तर इकडे रायाने जयला धडा शिकवण्यासाठी आपला प्लॅन आखलेला असतो. तरी त्या त्या मंजिरी फरची पुसत असतानाच नाना आणि जीजी तिच्याकडे बघून डोळ्यातून अश्रू येत असतात. त्याच वेळेस मंजिरी आता नाना आणि जीजीजवळ येते आणि म्हणते, जीजी नाना काळजी करू नका, सगळं काही ठीक होणार आहे, प्लीज तुम्ही रडू नका बरं. आता लगेच जीजी आणि नानाला मंजिरी मिठी मारते. त्यावर लगेच नाना म्हणतात, हो तू म्हणते ना तसं सगळं होणार, या एकादशीला नक्की काहीतरी होणार. तर इकडे राया आपल्या मित्रांना म्हणत असतो, या एकादशीला राया असं काही करणार आहे की ती मिस फायर बघतच राहील. राया त्याचं काम करणारच आहे. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे मंजिरीला आता पैशांची गरज असते 15,000ची. तर आता राया लगेच 15,000चा बंडल घेऊन येतो आणि मंजिरीला म्हणू लागतो, धर मिस फायर, तुला पैसे हवेत ना, हे घे 15,000 रुपये. आता मात्र मंजिरी म्हणू लागते, अरे मी तुझ्याकडून कधीही पैसे घेणार नाही, मला कितीही गरज लागली ना तरी मी तुझ्याकडून पैसे घेणार नाही. माझा विठू राया आहे, माझा राया मला नक्की मदत करेल, तो नक्की काहीतरी मार्ग दाखवेल. तेव्हा राया म्हणू लागतो, हो तुला राया नक्कीच मदत करणार. तो विठू राया आहे की कुठला राया हे मला नाही माहिती, पण हा राया तुला नक्की मदत करणार. आता मात्र मंजिरी रायाकडेच बघू लागते. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल